आपण आहोत आता खाली, आपल्याला जायचं तिथे. बौद्ध स्तूप आहे ते, हे जे आहे ना ते बौद्ध स्तूप आहे. आता आपण जात आहोत वरती. इकडे महाड आहे आणि गोवा, आणि हा रस्ता गेला मुंबईला. आणि महाडच्या अगोदरच ही गांधारपाली लेणी लागते. मित्रांनो, हा आहे मुंबई गोवा महामार्ग, आणि स्टार्टिंगला आपल्याला लागले एक क्यू. आपल्या मनुष्याला एक घाण सवय आहे, आपण जिथे जातो तिथे बघा अशी घाण करतो. बाकी हे जे कोरीव काम आहे ना, खरंच पाहण्यासारखंच आहे. हे बघा, तो इथून दाखवायचा प्रयत्न करतो. चला तर आपण अजून वरती जाऊया, पण त्यापूर्वी त्या टायमाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी होती तो. हे बघा, हे कुंड आहे, ही पहिली केव्हा आहे, आणि इथे पिण्याचं पाणी आहे. आता आपण वरती जाऊन बघूया. चला वरती. पाण्याचं कुंड आहे, खूप खोल आहे. आणि दुसरी क्यू. वरती जाण्याचा काही मार्ग नाही, कारण की सर्व खंडित झालं आहे. आता आपण दुसऱ्या इथे आलो. ही एक आहे 23 नंबर केव. इथे पाण्याचं छोटंसं कुंड आहे. पायऱ्या थोडं ओलसर आहेत, तरी मी आता त्याचा प्रयत्न करतो. इथे आय थिंक हे त्या टायमाला दगडी बेड असेल, तुम्हाला दिसतंय. त्या साईडला मोकळं आहे, या खिडकीतून दिसतं का बघूया. हे दगडी बेड असेल किंवा दुसरं काय असेल. खुर्ची यायला जाऊया, पण त्या अगोदर मी तुम्हाला भागून दाखवतो कसं दिसतं. ही बघा, खुर्ची जाऊया. हे बघा, दगडात कोरीव काम केलं आहे. कोरीव काम बघा.
इथे एक कक्ष आहे छोटंसं आणि बौद्ध स्तूप आहेत. इकडे वरती जाऊन बघूया. इथे आणखीन एक पाण्याचा कुंड आहे. आपण इथे वरती जाऊन बघूया काय आहे ते. फायनली आपण वरती आलो आहोत. तुम्ही माझ्या मागं बघू शकता खूप मोठी अशी एक हे आहे जी आपल्याला ह्या हायवेवरून पण दिसते. तर आपण आज जाऊन बघूया. मित्रांनो खरं सांगतो आतून ही खूप मोठी आहे. माझा आवाज आत घुमत आहे. हे बघा ही गौतम बुद्धांची मूर्ती आहे. तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही. मी मुख्य गाभाऱ्यात आलोय. ही एक उभी मूर्ती आहे. इकडे एक मूर्ती आहे. हे बघा हे छोटे छोटे तुम्ही सांगा मला काय कोरले आणि ही एवढी ते कोरलंय ते का हातोडीच्या आणि छोट्याशा चिनीच्या सहाय्याने खोदले असेल त्या टायमाला. कारण का त्या टायमाला आधुनिक हत्यारे तर नव्हतीच. खरोखरच आतमध्ये अंधार असल्यामुळे मी तुम्हाला पूर्ण काही दाखवू शकत नाही. पण व्ह्यू बघा. चला मित्रांनो आता आपण खाली जाऊन बघूया. छोटे छोटे विजिट करूया आपण 8 नंबर. परत एकदा पाण्याचा कुंड. हा चौथार आहे. चैत्यगृह आहे. सॉरी मी ती चप्पल बाहेर काढतो. पाण्याचे कुंड आहेत.
मी तिकडे पुढे गेलो असतो, तिकडे पुढे, पण मला सेफ्टीचं काही साधन दिसत नाही. तिकडे फक्त त्या कोपऱ्यात तुम्हाला दिसत का नाही माहीत नाही. तिकडे केव्हा इकडे काय नाही हे आहे. इथे जायला रस्ता आहे पण पावसामुळे खूप घसरण झालं आहे आणि सेफ्टी गेल इथपर्यंतच आहे, ह्याच्या पुढे नाही आहे. म्हणून मी इथे जाणं टाळतोय. तर या आहेत या संपूर्ण केव्स मी तुम्हाला दाखवल्या. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. लाईक शेअर आणि कमेंट करा.